संवाद करीन हे मी स्वतःला डेव्हलप करण्याकरता करतो आहे, करते आहे आणि हा विषय माझ्या मनाला पटला आहे. तथास्तु. येस. अरे करून बघा ना मित्रांनो, इंग्रजी इतकी सोपी लँग्वेज आहे, म्हणजे आपली मराठी किती समृद्ध भाषा आहे. मराठीमध्ये प्रत्येक गोष्टीला पर्यायी शब्द असतात, तसेच इंग्रजीमध्ये पण खूप पर्यायी शब्द आहेत. खूप समृद्ध भाषा आहे. यू कॅन एक्सप्रेस युअर इमोशन्स मोर इफेक्टिव्हली when you communicate with your friends in English. This is society. कळलं? ओके. आता घ्या तर पहिली. येस. पहिला कुठला आहे? मी काय सांगतो ते ऐका. शिवाजी महाराजांचा सेल्फ कॉन्फिडन्स 300 पट होता. एखाद्याला जर क्वेश्चन असेल, ऍग्री असेल तर तुम्हाला विचारू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेल्फ कॉन्फिडन्स हा 300 पट होता. एखाद्या वेळेस सर 100 पट मध्ये तर काम चालतं, 100%. हा पर्सेंट मध्ये 100 मध्ये बोलतो ना आपण, पण 300 कसं आलं? तुम्ही काहीतरी चुकून राहिले सर, म्हणा ना कुणी काही. इफिशियन्सी असते ना 200% असते की नाही? इफिशियन्सी माहित आहे ना? बघा टेक्नोक्रेट इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे, इफिशियन्सी टर्म माहीत पाहिजे. एन्ट्रॉपी, एन्थाल्पी आहे ना सगळं माहीत. तर शिवाजी महाराज आग्र्याहून सुटकेच्या वेळेस, अलग लक्षात, अफजल खान वेड्याच्या वेळेस, मानसिंगच्या स्वारीच्या वेळेस, सुरतेच्या स्वारीच्या वेळेस किती प्रगल्भपणे वागले, किती प्रगल्भपणे वागले. म्हणून आज हिंदवी स्वराज्य कायम राहू शकलं आणि मी डॉक्टर संजय शंकर उत्तरावर राहिलो आणि तुम्ही जे आहात ते राहिले. किती लोकांना याचं भान आहे? किती लोकांना याचं भान? आता छावा चित्रपट येऊन गेला, लक्षात. छावावरचा माझा रिव्ह्यू जगभर सगळ्यांनी लाईक केला. माझा रिव्ह्यू आहे FB ला, माझ्या पेजला, डॉक्टर संजय उत्तरा, साधा आहे. FB पेज माझं बघू शकता. 3 तासाच्या पिक्चर मध्ये तो काही तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही, पण बऱ्याचशा लोकांना तो पिक्चर का नाही कळला, त्याला इतिहासच माहित नाही. अरे इतिहास माहित नसला, त्याच्यातले पात्र माहित नसले, तुम्ही तो पिक्चर मध्ये तुम्हाला कळणार काय? असे काही लोकांना, ज्याला माहित होतं त्याच्या डोळ्यात अश्रू, ज्याला काही माहित नाही त्याच्या डोळ्यात संभ्रम, त्या चेहऱ्यावर संभ्रम. यार ये सेसुबाई कोण आहे यार, कवी कलश कोण आहे यार, ये कोण आहे यार, वो कोण आहे यार. ना, छत्रपती शिवाजी राजा हे आपलं वंदनीय राजा आहे. त्याच्याबद्दल छत्रपती संभाजी राजा आपला वंदनीय राजा आहे. आपल्या त्याबद्दल माहिती असायलाच पाहिजे. आणि माहिती नुसती नाही, त्यांची जीवनचरणी जर तुम्ही सिरियसली बघितली ना, इतकी स्फूर्ती येईल तुम्हाला. सांगतो, एक इतिहास संशोधक म्हणा की अभ्यासक म्हणा म्हणून तुम्हाला सांगतो मी. राजांचे 350 किल्ले होते. किती किल्ले होते? त्यातले 180 किल्ले जवळपास मी स्वतः विजिट करून आलो आहे. स्वतः राजगडला मुक्काम केला, रायगडला मुक्काम केला, तोरण्याला मुक्काम केला, ट्रेकिंग करत चढलो, घोड्याकडून नाही चढलो. कळलं का? जाऊन या रे एका दिवशी. रायगड काही खूप दूर नाही रे, पुण्याहून माणगावला जायचं ट्रेन आहे रे, स्वस्त बिलकुल. पुण्याहून माणगावची तिकीट काय 55 रुपये, खूप जास्त आहे कर. माणगाववरून रायगडची बस सुटते 13 रुपये. जाऊन या ना एका दिवशी, राजाचं व्हिजिट तर करून या. बघा किती शक्ती मिळते तिथे. राजे बसले सिंहासनावर तुमची वाट बघत. जाऊन या. मी का सांगतोय, हे महापुरुषांच्या स्थानाला आपण व्हिजिट केल्याशिवाय तिथलं महत्व कसं कळेल? घरी बसून कळेल का? मी अमरनाथ बद्दल बोललो तुम्हाला, जाऊन या अमरनाथला, मग कळते जगाचं अस्तित्व. भोले बाबा इतके वर जाऊन का बसले? असे काही चमत्कार प्रकार आहेत तिथे की तुम्ही अचंबित होऊन जाल. असं पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. हे त्याला जावं लागेल ना, आहे ना. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. बरोबर आहे ना. केल्यानं होत आहे रे आधी केल्याची
पाहिजे. या सगळ्या म्हणी गिणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आलं का लक्षात? सगळ्यांना माहित आहे. अंगीकारलं किती लोकांनी? गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसताच काळी. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसताच काळी आणि म्हणायचा या जागेवर बांधीन मी माळी. कोणाची कविता? बाळभर बोरकर. आता यार कसं आहे सर, तुम्ही म्हणा विषय कोणी घेऊन चालले? नाही, प्रत्येक कवी असो, साहित्यिक असो, इतिहासातला थोर पुरुष असो, तुम्हाला खूप काही ज्ञान देतो. घेता आलं पाहिजे. घेता आलं पाहिजे. चला, सेल्फ कॉन्फिडन्स समजला सगळ्यांना? समजलं? कुठे आहे? काही लोकांना झोप मिळून राहिली. एक एक्सरसाइज घेतो तुमचा मी पहिले. हा, असं पाहिलं की बरोबर खुश होतात. अरे काहीतरी चित्र आलं नाही समोर, नाही का? पोरं खुश होतात ना. काय दिसतं? प्रत्येकाने चित्र पाहायचं आहे. प्रत्येकाने चित्र पाहायचं आहे आणि काय लोकांच्या मनात ठेवायचं मी त्याला विचारणार. का सर तुम्ही पण बघा. प्रत्येकाने बघायचं आहे काय दिसतंय चित्रात. झालं पाहून? झालं पाहून? बेटा काय दिसलं तुला सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एवढंच आन्सर पाहिजे. ते कोण आहे? सर आयझॅक न्यूटन. गुड. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय दिसलं सांगेल? तू सांगेल म्हणून मला? तू सांग. ग्रॅव्हिटी दिसली. गुड, ओके. अजून अजून दोन उत्तर बरोबर आहेत. पण त्या चित्रात खूप गोष्टी आहेत, दोनच नाही आहे. हे तुमचं मला ऑब्झर्वेशन स्किल पाहायचं. काय? इट इज वन ऑफ द सॉफ्ट स्किल. ऑब्झर्वेशन स्किल इज वन ऑफ द सॉफ्ट स्किल. तुम्ही ऑब्झर्व करून बऱ्याच गोष्टी शिकू शकता. माझ्या प्रत्येक शब्दात खूप अर्थ दडलेला असतो. घेता आला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणून मी तुम्हाला एवढंच समजून सांगितलं. अजून कोणी सांग बेटा काय दिसलं तुला? सफरचंद. व्हेरी गुड. सफरचंद दिसला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बेटा तुला काय दिसलं? अच्छा अच्छा, ठीक आहे. सफरचंद खाली पडते त्यातून ग्रॅव्हिटी. तुला काय दिसलं? काहीतरी वेगळं सांग. हा नाही, एवढ्या गोष्टी दिसून राहिल्या. ग्रॅव्हिटी एवढीच करून राहिली. अजून काही दिसत नाहीये. हा, काय दिसतं? चंद्र. मग मून दिसतो. आता का सांगत नाही मला मून आहे म्हणून? हा, आता अजून अच्छा, कट झाला आपण. अच्छा, कट झाला आपण दिसला त्याला. ठीक आहे, खाली पडला आपण कट केला. ठीक आहे. अच्छा, हा चांगले हो. अगदी बरोबर, बरोबर आहे. हा, विचार करतो आपण खाली येते की मी वर जातो. बरोबर. पांढरे. अच्छा, अजून हा, ओके. हा, बरोबर. बघायचं आपल्या न्यूटन संध्याकाळी झाडाखाली बसलाय कारण चंद्र दिसतोय. जनरली लाईटला चंद्र दिसत नाही. बरोबर, ऑब्झर्वेशन आहे. अजून सांगा. हा, झाड. येस, सगळ्यांना सफरचंद दिसलं, झाड दिसलं नाही. आमच्या भाऊला दिसलं ना. सांगा.
ठीक आहे. अरे अजून सांगा काही. कपडे घेतलेस, लाल हे घातलाय, येलो ट्राउझर घातलाय, ठीक आहे. आता तुम्ही आता न्यूटन वर आले तुम्ही. झाड वगैरे नाही ते. ओके, न्यूटन काहीतरी विचार करून राहिला. न्यूटन काहीतरी काय विचार करून राहिला आता हे मला सांग. याच्यावर फोकस करा. बाहर जा सकते हो, बैठ के भी कर सकते हैं. बाहर जाओ, बैठ के भी करना जरूर. हाँ ये काय विचार करतोय न्यूटन. सफरचंद खाली का पडला. सफरचंद. आता मला सांगा मित्रांनो, जेव्हा सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडला, खाली पडला, तेव्हा आंबा आपल्या हातात पडत नव्हता खाली. नारळ झाड खाली पडत नव्हतं ना, पडत नव्हतं ना. मग हा विचार आपल्या डोक्यात काय नाही, त्याच्या डोक्यात काय आला. आता विचार करा ना, कुठली गोष्ट खाली पडते, वरून एखादी गोष्ट खाली पडते, हा युनिव्हर्सल फेनॉमेनॉन आहे की नाही. मग न्यूटनच्या डोक्यात तो प्रश्न का आला की ऍपल खाली का पडला. आपल्याकडे येऊ शकला असता ना, येऊ शकला असता नाही. याला म्हणतात आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. याला काय म्हणतात, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. तुम्ही जर आपले अँटेने नेहमी उघडे ठेवले तर नॉलेज तुमच्यापर्यंत येतं, पण मॅक्झिमम लोक अँटेने बंद करून ठेवतात. रिसेप्टिव्हिटी कशी होईल, सिग्नल कसा येईल, तुमचा अँटेना उघडा नाही तर आजपासून आपले अँटेने ब्रेक ठेवा. तुमचे नॉलेज घेण्याची क्षमता जागरूक ठेवा. सगळं नॉलेज. न्यूटनला जो प्रश्न पडला तो आपल्या भारतात तुम्हाला बोलू शकला असताना का नाही पडला. लक्षात. चला, सगळ्यांना चित्राचा अर्थ कळला. एक गोष्ट बाकी राहिली, एक गोष्ट बाकी राहिली सर. या पोरीने सांगितलं थोडस, पण त्याचा रेफरन्स कुठून आला ते सांग. एक गोष्ट बाकी राहिली. अरे तो विचार करून आला ना, तर त्याच्या मनातील विचार सांगा ना मला. बरं, तो एकच विचार आहे, अजून एक विचार आहे, अजून एक विचार आहे. येस काय येस, उभी राहा, उभी राहा. मल्लिका वागुदे, चंद्र खाली का पडत नाही आहे. याला म्हणतात आउट ऑफ द बॉक्स. काय म्हणतात, आउट ऑफ द बॉक्स. तुम्ही काय बॉक्स मध्ये ठीक आहे असं लागू झापड. अरे आजूबाजूला बघणार राजा. आता चंद्र खाली का पडत नाही हा प्रश्न तुमच्या डोक्यात का नाही आला मला सांगा. तो प्रश्न न्यूटनला पडला. अरे बोलतो यांचा शोध कुठून लागला, त्या चंद्रामुळे लागला. त्या चंद्रामुळे लागला. मग हा लागला मागे हात धरून. आपण खाली पडतो तर चंद्र पण खाली पडत नाही. का पडत नाही, हा लागला मागे. त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय, शास्त्रज्ञ होता ना तो. अरे हो, ते त्याने शोधलेलं राजा. कोणी शोधले, मग त्याला शोध लावायच्या आधी ते होते का, नव्हते ना. न्यूटन फर्स्टला, सेकंडला, थर्डला. मग त्यांनी दिले जगाला, दिले की नाही दिले. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि बरं, त्यांनी जेव्हा जगाला नॉलेज दिलं, लोक ऍक्सेप्ट करत नव्हते. त्यांनी जेव्हा ग्रॅव्हिटेशन लॉज डेव्हलप केले, G=9.81 काय आपण इथे यूज करतो ते सगळं केलं. आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स जाऊन चालू शकतो इथे, चंद्रावर चालू शकतो का. तू नुसतं असा पाय उतरला तर 15 फूट वर जाईल. तर ह्या गोष्टी त्यांनी इन्व्हेंट केल्या. तेव्हाचा समाज ऐकत नव्हता. तेव्हाचा समाज, तेव्हाचे राज्यकर्ते ऐकत नव्हते. त्यांना आपला सेल्फ कॉन्फिडन्स सोडला का.
त्यानं आपला सेल्फ कॉन्फिडन्स सोडला का नाही? तो म्हणाला नाही, मी म्हणतो तेच खरं, मी म्हणतो तेच खरं. राजे असेच होते आपले, म्हणून तो राजे समजून घ्या. राजांचा सेल्फ कॉन्फिडन्स 300% होता. मी सांगतो पण सुद्धाची स्वारी बघा, आपल्या कानाचा स्वारी होता, पन्हाळगडचा वेळा बघा. एकशे एक रोमांच प्रसंग आहे राजांच्या लाईफ मध्ये, एकशे एक रोमांच प्रसंग. असा अंगावर काटा फुटतो त्या. आणि तेवढ्या कठीण परिस्थितीत राजे धीर गंभीर, राजे धीर गंभीर. प्रत्येक गोष्ट युक्तीने सोडवली, प्रत्येक संकट. औरंगजेबासमोर आपली शक्ती काहीच नव्हती, 5% नव्हती. 500 हत्ती, 5000 उंट, 40,000 घोडे, 4 लाख पायदळ अशी सेना होती औरंगजेबाची. राजाला काय होतं? राजाने तर आयुष्यभर रखडवलं. मग संभाजीराजाने तर आयुष्यभर रखडवलं. कशाच्या भरोशावर? आत्मविश्वास. मी जे करतोय ते बरोबर आहे. ते बरोबर आहे हे मला समजलं पाहिजे ना. न्यूटनला माहित होतं मी जे बोलतोय ते बरोबर आहे. तो आधी गेला आपल्या म्हणण्यावर. आणि जगाला किती मोठं इन्व्हेन्शन मिळालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इज इट क्लिअर एव्हरीबडी? इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. त्याच्याजवळ सेल्फ कॉन्फिडन्स नसता तर तुम्हाला एवढा शोध मिळाला असता का? असं तुमचं उदाहरण गॅलिलिओच आहे. गॅलिलिओ माहिती का? हे सांग बेटा काय गॅलिलिओ काय गॅलिलिओ नाव तर सगळ्यांनी ऐकलं. सांगा बेटा कोण बोललो रे? घाबरायचं नाही. उतराचं खाणार नाही, तुला काही रागवणार नाही. उलट मला बोलणारे पोरं आवडतं. चुकीचं का असे ना, कारण मला माहित होतं चुकीचं बोलत नाही, त्याच्यामध्ये करेज आहे उभं होण्याचं, धैर्य आहे उभं होण्याचं आणि आपलं मत मांडण्याचं. मला तेच तर पाहिजे. ते झाल्यावर आत्मविश्वास बुलंद होतो. कर बुलंद खुद को इतना, काय ते? कर बुलंद खुद को इतना कि तेरी तकदीर लिखने से पूछे पहले खुदा तुझे पूछे, बंदे बता तेरी रजा क्या है. कर खुद को बुलंद इतना. कशा व्हाल खुद को बुलंद? बुलंद कशा व्हाल तुम्ही? जेव्हा तुमच्याकडे नुसता सेल्फ कॉन्फिडन्स नाही, स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स. कसा? गॅलिलिओचा आपण सांग. कोणी बोललो गॅलिलिओ? सांगा बरं पटकन. गॅलिलिओ तर बोललो ना आपण. गॅलिलिओनी जेव्हा शोध लावला की पृथ्वी गोल आहे. काय? पृथ्वी गोल आहे आणि आपल्या अक्षाच्या भोवती फिरते. आपल्या अक्षाच्या भोवती फिरते आणि टिल्टेड आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. त्याचं महत्व वाटत नाही. वाटतं का महत्व? आपण तो काळ, गॅलिलिओचा काळ 13वे शतक, तो काळ, त्या काळातला समज असा होता की पृथ्वी तबकडी सारखी आहे. पृथ्वी कशी आहे? डिस्क आहे आणि पूर्ण सपाटच आहे. पृथ्वी डिस्क आहे आणि पूर्ण सपाटच आहे. तो याने आपली थिअरी मांडली गॅलिलिओने. राजा रागा तर रोमचा खूप सिद्धा रोमचा जो राजा रागा, रोम तुझं नाव आठवून रागात आला. हे काय तुम्ही नेहमी मांडलं लोकांसमोर? लोकांना मिलकाई करताय, असं करताय, तसं करताय, उठून त्याला जेलमध्ये टाकून गॅलिलिओला. आलं लक्षात? पण त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप पक्का होता. नाही म्हणजे मी म्हणतो तेच बरोबर आहे. मी म्हणतो तेच बरोबर आहे. तुम्ही माझं आहे का? माझं त्याला शास्त्रीय कारण दिले, त्याला अभ्यास दिला, कॅल्क्युलेशन दिले, ड्रॉइंग दाखवले, असं नाही. पण राजाला ऐकायचं नव्हतं. राजा पॉवरफुल होता ना, सत्ता त्याच्याजवळ होती. मग त्याला अल्टिमेटम दिला. कोणाला? गॅलिलिओला. एक तर कबूल कर की पृथ्वी तबकडी सारखी आहे, तुला जिवंत सोडतो. एक तर कबूल कर पृथ्वी तबकडी सारखी आहे, तुला जिवंत सोडतो, नाहीतर विष पी, नाहीतर विष. त्याला विष तर प्यायला देण्यात आला. एक दिवस वेळ देण्यात आला. कर विचार. रात्री त्याने विष पिऊन टाकलं. बघून घ्या. त्याला जिवंत राहायचं नव्हतं, पण त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप प्रखर. मित्रांनो, हा इतिहास तुम्हाला केव्हा कळेल? जे तुम्ही वाचाल तर वाचाल. करताय का?
वाचा तर वाचा, नाहीतर मारा. फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, गुगल म्हणा, या गोष्टीवर नाराजी खूप आहे. घेता आलं पाहिजे ना. काय घ्यायचं मला काय घ्यायचं ज्याने माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल ते जास्त त्याला कळलं पाहिजे. आणि दिस इज द टाइम टू डेव्हलप युअर करिअर, इज द टाइम टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. 4 वर्ष झाल्या, तुम्ही वर्षभर पुन्हा काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस करणार आहे का? इज इट पॉसिबल? नाही. 4 वर्षाच्या डिग्री कोर्स सोबतच तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. 4 वर्षाच्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. आणि जर तुम्ही त्या शिकले नाही तर नुकसान तुमचं आहे. नुकसान कोण आहे? माझं नुकसान आहे का? माझं करिअर संपलं. खर्चाचं नुकसान आहे का? सरांचं करिअर संपलं. लोकेशनचं नुकसान आहे का? बढिया करिअर सेट आहे. नुकसान कोणाचं आहे? आणि हा असा प्रखर सेल्फ कॉन्फिडन्स केव्हा डेव्हलप होतो नाही, जेव्हा तुम्ही कारण मीमांसा करता. व्हाय, असं का, कसं का, ते स्वतःला 10 प्रश्न विचारता. त्याचं उत्तर तुम्ही गुगलवर शोधू शकता. आणि आज फिंगर टिपवर जग तुमच्याजवळ आहे. फिंगर टिपवर सोशल मीडिया म्हणा, या सगळ्या फॅसिलिटी म्हणा, त्याचा उपयोग कसा तुम्ही कराल ते तुमच्याकडे डिपेंड आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. आर यू गेटिंग मी? समजलं सेल्फ कॉन्फिडन्सचं महत्व? कोण आहे? कोण आहे? आता तुम्हाला जे बोललो त्याचा चलाच आणलं समोर. कोण आहे? रामदेव आहे का? बरं, चित्र काय दिसतंय तुम्हाला? हा, मोटोरोलाचे मोबाईल पहिले असे होते. आता मोबाईल आपला अँड्रॉइड थोडा चपटा झाला, एवढा झाला. सुरुवातीला जेव्हा मोबाईल आला तेव्हा कसा होता? हा होता, हा शेप होता. माझ्या दोन मोबाईल. मोबाईल मध्ये एवढं बोललो म्हणून त्याला समोर आणलं. कोण आहे? हा, करा गुगल, एखाद्या फोनवर सर्च करा. अरे राजा, अलेक्झांडर ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, मोबाईलचा नाही लावला. ग्रॅहम बेलने कसा शोध लावला? टेलिफोन. हॅलो कोण होती? फोन करताना हॅलो म्हणतो ना आपण, म्हणतो ना हॅलो. कोण होती रे हॅलो? हा, त्याची गर्लफ्रेंड होती. त्याची गर्लफ्रेंड होती. त्याला कोणी सपोर्ट नाही केला पण गर्लफ्रेंडने सपोर्ट केला. आणि गर्लफ्रेंडने सपोर्ट केला तर जिंदगी में क्या नहीं हो सकता, क्या नहीं कर सकता. तो लोग ग्रॅहम बेल ने फोन का इन्व्हेन्शन करके दिखाया. आता याचं नाव मला आठवून राहिलं. हा आहे ज्याने आपल्याला मोबाईल फोन इन्व्हेंट करून दिला. कोण? यस, मार्टिन कॉपरफील्ड. आठवून आलं. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, हे असे लोक होते, हे ध्येय वेडे होते. कसे होते? ध्येय वेडे. आणि ध्येय वेडे होते म्हणून ते आपल्याला एवढं इन्व्हेन्शन देऊ शकले. अजून एक दोन दाखवतो. हा, कोण आहे यार? सर यार, हमारी परीक्षा ले रहे क्यों? हम कभी ये बातें देखते ही नहीं. मैकेनिकल इंजीनियरिंग वाले जरा जास्त फोकस करा. त्यानं बनवलेलं इंजिन तुम्ही शेतात वापरता, ट्रेन मध्ये वापरता, बस मध्ये वापरता, कार मध्ये वापरता. त्याचं नाव तुम्हाला माहित नाही. आता एवढी हिट दिली. हा, येस येस. पहिले नाव काय? डिझेल गाडी टाकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा आहे रुडॉल्फ डिझेल. कोण? रुडॉल्फ डिझेल. त्याच्या सन्मानार्थ त्या तेलाला नाव देण्यात आलं डिझेल. हे माहिती आहे का तुम्हाला लोकांना? हे जीकेचा विषय. हा विषय कशाचा आहे? जीके. रुडॉल्फ डिझेलनी डिझेल या द्रव्याचा शोध लावला. मेकॅनिकल वाले सांगतील की एअर आणि त्या एअर आणि ते फ्युएल कॉम्प्रेस केलं तर ब्लास्ट होतं. काय होतं? हवा आणि ते फ्युएल. त्याला डिझेल नाही म्हणता येईल, त्याला फ्युएल म्हणायचे. किंवा ते तेल
हवा आणि ते तेल बंद जागेवर जर कॉम्प्रेस केलं तर ते ब्लास्ट होतो, ते ब्लास्ट होतो. हा शोध कोणी लावला? रुडॉल्फ डिझेलनी. त्यांनी डिझेल इंजिन इन्व्हेंट केलं. त्यांनी डिझेल इंजिन वापरतात ते शेतात पाणी द्यायला वापरता ना? वापरता नाही वापरता? कोणी शेतकरी असेल तो शेतात वापरतो. टेम्पो आहे, टमटम आहे, गाडी आहे, बस आहे, सगळीकडे वापरतो, कार आहे. पण हे लोक कसे होते? आपला सेल्फ कॉन्फिडन्सचा फॉर्म ठेवून मैदू बोल रहा हो सही है, जगाला त्यांचं इन्व्हेन्शन मान्य करावं लागलं. जगाला त्यांचं इन्व्हेन्शन मान्य करावं लागलं. अरे ग्राम बेल आला. हा आहे तो ग्राम बेल, हॅलो वाला. हा कोण आहे? ग्राम बेल हॅलो वाला. सेल्फ कॉन्फिडन्स झाला. वेळ क्लिअर झाला. ऍक्च्युली 6 दिवसांचं वर्कशॉप आहे सॉफ्ट स्किल. आलं सर? आता मला 2 तासात जेवढं कव्हर करता येईल तर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्टअप करून दिला तेवढं काफी. बाकी लोक आपली बाकी गोष्टी आपोआप येतात. ऍटिट्यूड, क्या एटीट्यूड. अरे यार छोड़ना उसको, बहुत एटीट्यूड दिखाती हो. बराबर डायलॉग ये डायलॉग है ना यार. मैं 2-3 बार बात करने की कोशिश किया. एटीट्यूड दिखाती ना. ये एटीट्यूड किस चिड़िया का नाम है? एटीट्यूड किस चिड़िया का नाम है ये तो बताओ. तुझा मरण देख रहे मेरे तरफ. भैया एटीट्यूड किस चिड़िया का नाम है? एटीट्यूड म्हणजे दृष्टिकोन. काय? एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन. एखाद्या गोष्टीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन. तुम्ही जे काम हातात घेताय त्या कामात तुम्हाला सक्सेस मिळेल की नाही, whether you are going to get success in it or not, it depends on your attitude to see towards that task, to see towards that work. एक्झाम आली सेमिस्टरची, आली ना. एक्झाम कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर पास होईल की नाही डिपेंड. मला जमतच नाही, येतच नाही, हे कठीण आहे, असं आहे, तसं आहे, हे सर्व शिकवलंच नाही, कॉलेजमध्ये घेतलंच नाही. हे तर कॉलेज तर स्केपबोर्ड असते प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी कॉलेज काय असतो? स्केपबोर्ड. अरे हमारे पास में पढ़ाया नहीं है, हमको कैसे आएगा यार? अब तू गया क्या सीरियसली? तूने कितने क्लासेस किया? बेचारे टीचर आके क्लास में आते, बच्चे नहीं बेचारा पैसे लेते क्या करेंगे? क्योंकि मेरे साथ तो ऐसे होता था. हम दूसरे को ब्लेम देने में बड़े एक्सपर्ट हैं. उसने ऐसा किया इसलिए ऐसा हुआ. लेकिन ये ब्लेम गेम खेलने से मेरी परसेंट इंप्रूव होगी क्या? डोंट ब्लेम अदर्स, ब्लेम योरसेल्फ. डोंट ब्लेम अदर्स. जब हम बोलते हैं कि वो बंदा खराब है, 3 उंगली मेरे खराब है, अब वो बंदा 1 टाइम खराब है तो 3 टाइम खराब होगी. Are you getting me? So henceforth in life, don't blame others. In life, don't blame others. कळतं का मला मी काय म्हणतो? तुम्ही जर दुसऱ्या आता परिस्थिती एक्झाम उदाहरण घेतलं आपण, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ना. दृष्टिकोन नकारात्मक असतो आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, निगेटिव्ह ऍटिट्यूड. आता ऍटिट्यूडचे किती अर्थ बेटा? मी पूजा मानतो वेळ घेतला पाहिजे. कॅम्पस पण आहे 11 ओके 12 वाजता खतम करू आपण. ठीक आहे. हा म्हणून त्याचं लंच पण येईल कोणाचं. ओके ठीक आहे. ठीक आहे. जास्त वेळ एवढं तुम्हाला मला माहिती आहे. मी भरपूर तुमच्या डोक्यात टाकलंय. आता जो सिरियस आहे तो करेल नाही का? नाही करायचं नका करू. जिंदगी देखो कसं माहितीये का? आला दिवस प्राणी पण घालवतो ना. आला महिना प्राणी पण घालवतो. आपल्या कुठ्याला बैल आहे. 1 महिना, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लाईफ संपलं. तसं आपले पण दिवस, महिने, वर्ष जातात. कितना जिया इससे कैसा जिया ज्यादा इम्पोर्टेंट है.
कितना जिया इससे कैसा जिया, कसा जगलास, सन्मानित जगलास, ऐश्वर्यात जगलास का त्रासात जगलास. म्हणून मी म्हटलं बघा, आपलं आयुष्य सोनं व्हावं, परीस व्हावं की दगड व्हावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. बी सिरियस अबाउट युअर करिअर, बी सिरियस अबाउट युअर सेल्फ. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस युनिवर्स. One should have decided to do it or go for it. One should decide to do it or go for it. Nothing is impossible. Attitude. सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन. तुमचा आता मुळात दृष्टिकोनच चुकीचा असेल त्या गोष्टीकडे बघण्याचा, त्या चॅलेंजकडे बघण्याचा. राजाने जर निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवला असता, एवढ्या जीवावरच्या संकटातून राजा वाचले असते का? स्वराज्य वाचलं असतं का? नाही. 300% सेल्फ कॉन्फिडन्स, समजलं? 100% ॲटिट्यूड. नाही होगा मतलब होगा, काहीच नाही हो, बिलकुल हो. वाचा, राजाचं चरित्र वाचा. वेळ आहे ना, गुगलमध्ये राजाचं चित्र अवेलेबल आहे, वाचा ना. तुम्ही राजाचं चरित्र वाचण्यात जर वेळ घातला तर चुकीचा नाही, सकारात्मक लागेल, काहीतरी शिका. तर दुसरं सॉफ्ट स्किल कुठलं आहे? ॲटिट्यूड. कुठल्याही प्रश्नाकडे, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे. 10 लोक जर घेतले ना, 8 लोक निगेटिव्ह माइंडसेटचे असतात. 10 लोक जर घेतले तर 80% पीपल आर ऑफ निगेटिव्ह माइंडसेट, ओनली 2 पीपल आर ऑफ पॉझिटिव्ह और असर्टिव्ह माइंडसेट, ऑप्टिमिस्टिक माइंडसेट. या निगेटिव्ह लोकांपासून 4 हात दूर राहा. निगेटिव्ह मेंटॅलिटी माइंडसेट लोकांपासून 4 हात दूर राहा. ते आयुष्यात स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्याला करून देत. हे असे उदाहरण तुमच्या आजूबाजूला असतात. त्यांना ओळखायला शिका, त्यांना ओळखायला शिका. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे ना, जायचं आहे की नाही? तुम्ही हर माझी शपथ घेतली, तुम्ही लोकांनी घेतली ना, मग तुम्हाला पुढे जायचं ना, तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हे चेंजेस आणावेच लागतील. सकारात्मक व्हा. कुठलंही काम असलं होईल. आज काय पप्पा सांगत नाही, लहानपणी आपण रडतो, मला असं झालं, मला असं झालं. आई काय सांगते? बेटा काळजी करू नको, होईल. सांगते नाही, काही सांगायची ना, तू चांगलं वाटेल, आज तुझी बेटा. पप्पा सांगते, मला आहे माझ्या आई पप्पा सांगायचं. कारण त्यांना आपल्या डिमॉरलाइज करायचं नसतं. तू गदडत आहे, तू धप्पत आहे आणि तू काही करू शकत नाही असं म्हणायचं का? ते तुला ऐकतच नाही शिकवायचं असं म्हणायचे का? असं डिमॉरलाइज करायचे का आपल्याला? मॉरल वाढवायची. मॉरल पण एक सॉफ्ट स्किल आहे, आता त्याच्यावर घेतोय आपण, कळलं? सेल्फ मॉरल. तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल इन लाईफ. आता ॲटिट्यूडचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. कोण आहे? बघा नंतर कोण आहे? कोण आहे? थॉमस अल्वा एडिसन. चला खूप छान. काय नाव तुझं? हा काही वाजत त्यांचा. हे कोण आहे? राईट ब्रदर. कोण बोलला? यस. नाव सांग. मोहिते. तर झाले माझ्याकडे. आता बॉम्ब आला, बॉम्ब. आता सांगा. हा बरोबर सांगा. या माणसाची स्थिती अशी आहे. अल्फ्रेड नोबेल. अरे यार बहुत वर्ष झाले माझ्या. हा फोन तो अच्छा बोल बोल बोल. काय नाव बोला? तू नाव सांग. तन्वी. त्याच्या तन्वी गेले. मित्रांनो याची तर हिस्ट्री अशी आहे.
त्यानं विध्वंसक बॉम्ब बनवला, विध्वंसक बॉम्ब बनवला. मग त्याला आलं फ्रस्ट्रेशन, त्याचा खूप दुरुपयोग होऊ लागला. त्याने बनवलेल्या बॉम्बचा दुरुपयोग पण खूप होऊ लागला. दुरुपयोग म्हणजे काय? चांगल्या कामापेक्षा वाईट कामा करतात ते जास्त वापरल्या जाऊ लागलं. मग त्याला खूप फ्रस्ट्रेशन आलं. मग त्याने आपल्या नावाने पैसे बनवला ना, तुकडीच होता. मग नोबेल पारितोषिक त्यांनी आपल्या नावाने जाहीर केली स्वीडनमध्ये. माहित आहे नोबेल? नोबेल पारितोषिक माझ्या सगळ्यांना ते या सायंटिस्टच्या नावाचेच यांनीच सुरू केली. किंवा याच्या पुढे जगात नाही शांततेकरता कोण काम करेल त्याला हे तुम्ही प्राईज द्या. सायन्स मध्ये द्या, फिजिक्स मध्ये द्या, केमिस्ट्री मध्ये द्या, अर्थकारणमध्ये द्या. आलं लक्षात? आणि तेव्हापासून ते नोबेलचे प्राइजेस सुरू झाले. त्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. इट्स अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज. पण काय होतं ना, त्या गोष्टी केवळ आपल्या समोर येतात, केव्हा ना केव्हा गोष्टी आपल्या समोर येतात. एनसीईआरटी जे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली ना, एनसीईआरटीने जे सिलेबस फ्रेम केला तेव्हा कॉन्व्हेंट एज्युकेशन माझे पोरं शिकायचे तेव्हा, अरे मी सांगायचे पोरच मला सांगायचे पप्पा हे असं आहे, पप्पाचे तसं आहे. हो का? अरे वा, मी असं सांगतो मला माहित आहे. मग त्याचा उत्साह वेगळा असता. आलं लक्षात? तर तुम्ही प्रत्येक स्टेजमध्ये लाईफच्या यू बी सिरियस अबाउट युअर करिअर, युअर बुक, युअर सिलेबस, युअर नॉलेज. तुम्ही सिरियस पाहिजे तेव्हा ते शक्य आहे. ऍटिट्यूड परत आलो, ऍटिट्यूड आलो ना. आता या सगळ्यांचं ऍटिट्यूड पॉझिटिव्ह होतं म्हणून इन्व्हेन्शन करू शकले. हे जेवढे सायंटिस्ट आपण जे डिस्कस केले या सर्वांचं ऍटिट्यूड काय होतं? पॉझिटिव्ह होतं म्हणून ते इन्व्हेन्शन करू शकले. तर तुम्ही सुद्धा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा, तुमचं करिअर तुम्ही सेट करू शकाल. हो सकता किसी ने स्टार्टअप करते ना, ये जो नए नए स्टार्टअप शुरू होते इन्वेंशन ही तो क्या है? इन्वेंशन ही है ना. और उसमें टेक्नोलॉजी का बहुत रोल है. छोटा मोटा कुछ इन्वेंट कर डालते, उसका पेटेंट बना लेते. आज तो तुम इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी की तुम्हारी आईपीआर पता है सबको? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट. आईपीआर को क्या बोलते हैं? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट. आता आईपीआर निघालं, तुझं एखादी बुद्धिमत्तेची चमक आहे ती तुझ्या नावाने रजिस्टर राहील, तुला त्याचं मानधन मिळेल. आलं साहेब? तर तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या, पण आता सगळं आल्यासाठी फॅसिलिटी आहे. आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे. बघा, ऍटिट्यूड इज बेसिकली an expression of a person which can be favorable or non favorable. तुम्ही असं तुम्ही तोंडाने एवढी बडबड 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 करता, मी त्या भाषेत तुम्हाला जे भाषेत समजेल त्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही जे बघा मी म्हणतो तेच आहे की नाही? आहे ना? गुड. For me, attitude can be defined as one word, life. माझं जीवन सोनं व्हावं, परीस व्हावं, का दगड व्हावं, तुमच्या ऍटिट्यूड वर डिपेंड आहे, तुमच्या दृष्टिकोनावर डिपेंड आहे. दुनियाकडे कसं बघता? निराशेने बघता की सकारात्मक दृष्टिकोनाने बघता? बेटा राहू दे कळले, एक मिनिट थांबतो, ऑडियन्स डिस्टर्ब होते. तुम्ही कसं बघता तुमच्या जीवनाकडे? फक्त 10 मिनिट राहिले आपले. तुम्ही तुमच्या जीवनाकडे कसं बघता यावर काय बेटा तुमचं सक्सेस इन करिअर. बघा आता एक एक्झाम्पल घेऊ. काय घेऊ? हे वरचे काय आहे? अल्फाबेट. किती आहे? 20. बरोबर. आता त्या 26 ला आपण खाली नंबर देऊ. ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4. सरळ सरळ खूप कठीण आहे का? आहे का कठीण? सगळ्या समस्या मागे बाबा खाली नको बाबा, उभा करून घेऊन जा, खाली नको. ठीक आहे? सगळ्यांना समजतं ते काय तिथं समजलं. आता पुढे चला.
हार्डवर्क. आता HARD टर्मिनल वार के आता हार्डवर्कचा जेवढा नंबर आहे तेवढा ऍड करा, ठेवा तिथे. H 8 नंबर आहे, 1 नंबर, R 18, D 4. परत मागे जाऊ का, समजत नाहीये का? हा हे बघा आता, हा A1 B2 C3 D. ठीक आहे. आता हा जो अल्फाबेटला जो नंबर दिला आपण तोच नंबर तिथे ऍड करून राहिलो आपण. ठीक आहे. तुमच्या सक्सेस मध्ये हार्डवर्कचा रोल किती पर्सेंट आहे? 98%. तुमच्या सक्सेस समजतंय ना? हा, तुमच्या सक्सेस मध्ये तुमच्या हार्डवर्कचा रोल किती आहे? 98%. पुढे जाऊ. नॉलेजचा रोल किती पर्सेंट आहे? कळतंय ना कसं केलं ते? वर लेटर लावलं, खाली लेटर नंबर लिहिलं आणि ऍडिशन केलं. पण नॉलेजचा किती पर्सेंट आहे? लक्षात किती आहे? फक्त 47. मेरी नसीब भी नहीं यार, मेरी नसीब भी इंजीनियरिंग नहीं यार, मैं पास ही नहीं हो सकती यार. नहीं हो सकती. मेरा नसीब ही खोटा है यार, है ना? नसीब का सारा निर्णय लोग मिलते ना, मिलते नहीं मिलते. तकदीर, कोई तकदीर बोलता, कोई नसीब बोलता, कोई फेट बोलता. मेरा फेट ही खराब. वही नसीब लग तकदीर कुछ नहीं होता है. तू मेहनत कर, तब ऊपर वाला भी तू कर सकता है. मेहनत तो कर मेरे भाई. जो लग का रोल कितना है? So every problem has a solution. Every problem has a solution. Only if we perhaps change our attitude. Every problem has solution. Perhaps we change our attitude. Attitude change करा, नजर बदलो, नजारे बदल जाते हैं. क्या दोस्तों? नजर बदलो, नजारे बदल जाते हैं. ये सीखो नजर बदलने की. ठीक है, टेक्निक. To go to the top of that 100%, to go to the top of that 100%, what we really need to go further, what we really need to go further is attitude. कळलं का? म्हणून तुमचा दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याचा. ठीक आहे. पुढचे आहे मग टाइम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, म्हणजे बाकीची सोपतीच आहे ना. तुम्हाला त्याची आवड लागली ना, तुम्ही स्वतः गुगलवर सगळं पाहाल आणि तुम्ही आत्मसात कराल. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, है ना, वेळेचा उपयोग कसा करायचा, प्लॅनिंग कसं करायचं, वेळ ऍडव्हान्स मध्ये घेऊन कसं चालायचं. लक्षात. तर या गोष्टी यू कॅन डू इट. yes please focus here. Last 5 minutes. So once you decide these things, nothing is impossible in the universe. हे वाक्य 10 वेळा तरी म्हटलं माझ्या डिलिव्हरीमध्ये. हे वाक्य मी 10 वेळा तरी म्हटलं नाही म्हटलं. तर मित्रांनो, पुढच्या आता टाइम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम म्हणजे काय? स्वाभिमान. जेव्हा तुम्ही एखादी सिच्युएशन फेस करता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान असला पाहिजे की नाही?
You respect yourself, then and then only society will respect you. किती लोकांना समजलं माझं वाक्य? किती लोकांना कळलं माझं वाक्य? Yes. You respect yourself, then and only then society can. स्वतःला सम्मान देने शिका. नहीं मुझे कुछ आता नहीं, मैं दिखने में खराब हूँ, मैं ऐसा हूँ, मैं काला हूँ, मैं गोरा हूँ, मैं नाटा हूँ, मैं ऊंचा हूँ. नहीं, ये बातें कहीं मैटर नहीं करती. अगर ये बातें मैटर करती तो बचेंद्र पाल एवरेस्ट पे नहीं जा सकती. मालूम बचेंद्र पाल को एक पैर नहीं है. बचेंद्र पालनी एवरेस्ट शिखर सर केलं लोखंडाच्या पायाने. एक पाय तिला लोखंडाचा. किती लोकांना माहित आहे हे? माहित पाहिजे ना, माहित पाहिजे की नाही? दुर्दम्य आत्मविश्वास, दुर्दम्य आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन डू मिरेकल इन युअर लाईफ. कॅन डू मिरेकल इन युअर लाईफ. लक्षात. पॅशन, काम करायचं पॅशन तुमचं समोर सांग. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, गोल सेटिंग, डिसिजन मेकिंग, these are the other various 42 सॉफ्ट स्किल्स. कितने हैं? 42. जो इम्पोर्टेंट है वो मैंने डिस्कस किया हूँ. बाकी आप तक अपने आप आ जाएंगे. ये आपने 2-4 एक्वायर कर लिया ना तो बाकी उसके पीछे आ जाएंगे. ठीक है फ्रेंड्स? Should we stop here? तुम मुझे भुला न पाओगे. हाँ तुम मुझे जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुना